राज्य सरकारनं पुन्हा एकदा जुन्या पद्धतीनं पीक विमा योजना राबवायचा मोठा निर्णय घेतलाय। म्हणजे काय तर शेतकरी आपला हप्ता भरेल आणि त्यात सरकारही आपला वाटा टाकून विमा कंपन्यांना पैसे देईल। हीच पद्धत पूर्वी होती तीच आता परत लागू होणार आहे। गेल्या 2 वर्षापासून फक्त 1 रुपयात पीक विमा अशी योजना सुरू होती, पण ती आता गुंडाळण्यात आली आहे। कारण काय तर या योजनेत मोठे घोटाळे झालेत आणि तेही जिल्हानिहाय। पुरावेही समोर आले, त्यामुळे सगळीकडून टीका झाली। शेतकऱ्यातही नाराजी होती। शेवटी सरकारला ही योजना बंद करावी लागली। आता नवीन पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% हप्ता भरावा लागणार आहे। विमा कोणत्या कंपनीकडून घ्यायचा हे निविदा काढून ठरवणार आहेत। फळ पिकांसाठी आलेली हवामान आधारित विमा योजना मात्र तशीच सुरू राहणार आहे। 1 रुपयात विमा बंद झाला खरा, पण सरकारनं शेतकऱ्यांना दुसऱ्या मार्गाने दिलासा दिलाय। आता आधुनिक व यांत्रिकी शेतीसाठी थेट बँक खात्यावर 5,000 कोटींचं अनुदान दरवर्षी दिलं जाणार आहे। सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत 21 जिल्ह्यांमधल्या 12,000 गावांमध्ये हे अनुदान दिलं जातं। 2023 मध्ये सुरू झालेल्या त्या 1 रुपयात विमा योजनेत अनेकांनी संगनमत करून घोटाळा केला। आपलं सरकार, सेवा केंद्र, कृषी अधिकारी, विमा कंपन्यांना सगळ्यांनी हात मिळवला। रब्बी हंगामात सरकारनं दिलेलं अनुदान 122 कोटी होतं, पण 1 रुपयाची योजना आल्यानंतर तेच अनुदान तब्बल 1,265 कोटींपर्यंत पोहोचलं। खरीप हंगामात तर हा आकडा 1,800 कोटींवरून थेट 4,700 कोटींवर गेला। इतक्या पैशांची मोठ्या लूट झाली। आता जनता बघतीये सरकार या घोटाळ्यावर काय कारवाई करतंय।